विठुमाय सकाळ मित्रांनो, तर आमचा दिवस 9वा सुरू झालेला आहे. आता आम्हाला इथून जायचं जेजुरीतून वाकीला थोडं जेवण वगैरे करू. त्याच्यानंतर वाकीतून गिनती. आज आम्हाला पार करायचं आहे 40 किलोमीटर. 20 म्हणजे दिवसाला 40 किलोमीटर आम्हाला चालायचंच आहे. तर बघूया. विठुमाय जय हरी कृष्ण आपल्या सोबत आहे. हे पण 40 किलोमीटर आरामात. नक्ष साहेब काय पितो, अशा बॅग्या ठेवतात. जय मल्हार. चला आता आम्ही सोन्याची जेजुरी मध्ये आमचं स्थान संपलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे पुढच्या वाटचाली. पंढरनाथ महाराज की जय. सदानंदाचा हरे पडा हरे पडा. पंढरनाथ महाराज की जय. हेलगो हेलगो. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. राम कृष्ण हरी. राम कृष्ण. जय मल्हार. कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय मल्हार. राम कृष्ण हरी. 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 चल चल चल. राम कृष्ण हरी है ना. कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. याचा नमस आहे. चल मित्रांनो, तर आता आम्ही निघालेलो आहे आमच्या वाटचालीस. आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. दिवस 9वा. महाराज की जय. एलकोट जय मल्हार. बोला देवाचा आय माऊलीचा उदय अरे बटा उरो बंडा. पार्वती पटे. हर हर महादेव. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. हरिओम विठ्ठल. हरिओम विठ्ठल. तर 5:30 वाजलेले आहे. आता 5:30 वाजता सर्व आम्ही निघालेलो आहे सरळ वाकी.
मित्रांनो एकदम सिंगल लाईन ठेवून चालत आहे सर्वजण एकदम व्यवस्थित सेफली. मनीष भाऊ हा. आता तुम्ही पायी यात्रा वारी करता, हा तुम्ही डोनेशन करता का ना? तुम्ही बिल्डर आहे तर कसं आहे आपण दान धर्म करतो पण एखाद्याने दान केला की दुसऱ्या हाताने असं सांगत नाही म्हणजे ते असतं. आणि दुसरं म्हणजे मी दान करतो ना खरंच जेव्हा पण मी अशा व्यक्तीला दान करतो की त्या व्यक्तीला त्या वस्तूची गरज आहे. ज्याला गरज आहे ना अशा व्यक्तीलाच मी दान करतो नाही गरीब लोकांना. दुसरं म्हणजे एक संजीवन मात्रेने एक कविता लिहिलेली आहे ती तुम्हाला कविता ऐकवतो तुम्हाला. अच्छा. तर अगोदर ऐका. तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर, वा वा, तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे. वा. तुमच्याकडे असेल जरुरीपेक्षा जास्त पैसा, तुमच्याकडे असेल जरुरीपेक्षा जास्त पैसा त्यातला थोडा गरीबाला दान द्या रे. अरे वा वा. कोणी बोलत असेल नेक, कोणी बोलत असेल नेक वा. जरा ऐकून घ्या थोडं सुटेल जीवनाचं गोड. जरा ऐकून घ्या थोडं सुटेल जीवनाचं गोड. त्याला थोडा तरी तुम्ही कान द्या रे. धन्यवाद. शाबाश शाबाश. कविता कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी एक कमेंट मध्ये लिहा. रामकृष्ण रामकृष्ण हरी. आणि आपले 100 ब्लॉग झालेले आहे तर आजच्या व्हिडिओला दिवस 9 100 लाईकचं टार्गेट आहे तर तुम्ही प्लीज पूर्ण करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल आणि सबस्क्राईब आधी करा. हाय गाईस, अभी 2 किलोमीटर થઈ ગયું અને થોડું બાકી છે. म्हणजे आता आम्ही चाललेलो आहे 2 किलोमीटर. आता थोडं अजून बाकी आहे तर चालत राहावे आणि राम कृष्ण हरी बोलत राहावे. ची झाडं आहे. प्रफुल्लने एक डाळिंबर तोडलेलं आहे. डाळिंबरचं झाड पण आम्हाला बघायला भेटलेलं आहे. बघू शकता डाळिंबर एकदम पिकलेलं भेटलेलं आहे. आता त्याची टेस्ट घेऊया. मित्रांनो बघू शकता डाळिंबर शेतातून डाळिंबर भेटला. एकदम गोड आहे, एकदम प्युअर झाडावरून एकदम ऑर्गॅनिक आहे. एकदम म्हणजे आताच तोडलं आणि एकदम पक्क आणि एकदम गोड आहे. जबरदस्त शेतातलं एकदम प्युअर भेटलेलं आहे आम्हाला. चाय रामकृष्ण हरी माऊली. चायची मस्त सोय झालेली आहे. बुधागली समाजतर्फे. धन्यवाद. बघू शकता इथे बनत आहे आपल्यासाठी मावशी. सत्यभामा भगवान पोळी करंजा करंजा नवापाडा. जबरदस्त. तुमच्या हातात तर एक जादू आहे कमालची. काय ऑर्डर असेल तुम्हाला तुम्ही कॉल करू शकता. एकदम चाय बघा एकदम जबरदस्त आहे. दुकानातले चाय फेल आहे. एक चाय करता तुम्ही पिऊन बघा. तुम्ही सतत नक्की दाखवणार. बघूया आता आपल्या नशिबात हरण दिसतो की नाही. हरण दिसलं चालते हंडीचे मांडवी गेले म्हणजे काहीतरी विचित्रच होणार आहे. आणि एक तर चांगलं आहे इथे बोलतात 2 दिवस इथे ऊन असते. ऊन तर मांडवी गल्ली यांची दहीहंडी आहे तर पायगुण चांगला आहे की सर्व दिवस पाऊस भेटलेला आहे. ठीक बा इधर लगा तोहर तो गर्दा उडाले वाडू. सबरम थोड़ी चर्चा करत बा. रास्तन चला था देसी पाउडर उड़ता ना नहीं. अभी कहा देखेला. वक्त तो शुरुआत है. आगे आगे देखो वक्त का. हा? बात तो तोहार दी की कह तड़ू. तोहार आई डिजाइन देके मन करते कि चापाकाल में कुछ कहीं जान दे दी. गाइस
बेकलाक सिद्धू दुकान नती मतलब म्हणजे 2 तास आता चालायचं आम्हाला. तर 2 तास कुठलं दुकान नसेल काय नसेल. हा एकदम सुनसान रोड आहे मूर्ती गावाचा आणि कोलिविरे गावाचा. तर सुनसान रोडमध्ये सर्व एकत्र आहे. बुधा गल्ली पदयात्रा मंडळ आणि मांडवी गल्ली पदयात्रा मंडळ सर्व एकदम हसत खेळत वाजत गाजत नाचत चालत येत आहे आपल्या पुढच्या वाटचालीत. थोडं स्टे करायला वाकी आणि वाकी नंतर आम्ही जाऊ जिंती. तर तुम्ही आमचा व्हिडिओ अजूनपर्यंत बघत असाल, व्हिडिओ कंटिन्यू करत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुरी भाजी काय पाहिजे पुरी भाजी. टेस्टी झाली पुरी भाजी. एकदम जबरदस्त पुरी भाजी झाली. एक खायच्या जागेवर 2 खातोय. चांगली झाली म्हणून. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्तपैकी पुऱ्या भाज्या खालेल्या आहे सर्वांनी. सगळ्यांना आता वेगळीच ताकद आलेली आहे, वेगळीच ऊर्जा आलेली आहे. चला आता आपण निघालेलो आहे पुढच्या वाटचालीस. ही वाटचाल पाहूया. तुम्ही बघू शकता कशी आहे. तर मित्रांनो 5 किलोमीटर फक्त राहिलेला आता आमचा प्रवास वाकी. तिथे थोडंसं जेवण वगैरे करायचं आहे, थोडासा रेस्ट करायचा आहे. 1-2 तासाची झोप काढली मग थेट आपण जायचं जिंतीला. तर आता बघू शकता एकदम वाजलेले आहे 11 आणि तपतपीत ऊन आहे. काळजी आहे ती म्हणजे बेफूटवाल्यांची जे पायात चपलं नाही घालत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणणार. एवढा मोठा आपला प्रवास 13 ते 14 दिवसाचा. तर त्यांना पांडुरंगा विठ्ठला त्यांना एक अशी साथ दे की ते आपली वारी संपूर्ण करतील आणि व्यवस्थित करतील. रामकृष्ण हरी. बरोबर बोला बा. माऊली आम्हा सर्व वारकऱ्यांना सावली दे असं फक्त भावाने एक शब्द म्हटल्यावर आता सावली आलेली आहे. एवढ्या भरा उन्हामध्ये आम्ही तपतपीत चालत होतो. तिथे आम्हाला जेव्हा भाऊ बोलले की सावली येऊ द्या तशीच सावली आली. बरोबर ना. लगेच सावली आली. उदाहरण बघू शकता. तर मित्रांनो 5:30ला आम्ही सुरुवात केली होती. आत्ता वाजलेली आहे 11:30 आणि आता लवकर पोचलेलो आहे. आता ऊन पण यायला लागलेलं आहे बरंच. आता 12 नंतर ऊन एकदम तापेल. तर बाकीच्यांना पण आधार होऊ दे आता आणि सर्व व्यवस्थित सुखरूप येऊ दे. हीच पांडुरंगाशी आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
रामकृष्ण हरी. आणि आज आमचा टेम्पो ये ना चलाव ना बागुनान आनंदी नवा तिन्नानो एम दिना बुवा कोको बुवा. चला आता पहिल्या पावट्यावर आलेलो आहे. नेनू नू प्रेमी सुनणार. हा नेने करायचा हॉल आहे ते कागद वगैरे आम्ही टाकणार. आणि मंदिर आहे बजरंग बलीचं मंदिर. संकट मोचक हनुमान की जय हनुमान. चला मित्रांनो आता थोडासा रेस्ट करूया. आता जेवण बिवण आपलं होईल. त्याच्यानंतर आपण निघू आपल्या मुक्कामावर. जिंती.